हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. बघा आमच्या घरातला गॅस संपला आहे म्हणून चूल पेटवली आहे. चुलीवर स्वयंपाक बनवायचा आहे. सकाळ सकाळ मुलाला डब्बा द्यावा लागतो. मग काय कणिक सगळं मळून घेतलं. मस्त अशा चपात्या बनवून घेत आहे. चपाती माझी चुलीवरची. तसं तर मला चुलीवर स्वयंपाक बनवायला आवडतो. अधूनमधून मी बनवत असते चुलीवर स्वयंपाक. गॅस जरी असला तरी बनवत असते. कारण सगळ्याची सवय असावी ना. वेळ सांगून कशी कधी येईल सांगता येत नाही. आणि जशी परिस्थिती येईल तसं राहावं लागतं माणसानं. मग असं मस्त असं चपाती भाजून घेत आहे. मग चपात्या बनवून झाल्या की शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे म्हणून मस्त ते शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या, धुवून घेतल्या आणि उकडायला टाकल्या. आपल्याला वाटतं की चुलीवरचं स्वयंपाक करणं खूप कष्टाचं काम आहे, पण चुलीवरच्या स्वयंपाकाची चव इतकी भारी लागते ना. हे बघा चिमूबाई आमची अधूनमधून त्याचं चालू असतं मला त्रास देणं. मग असं तेल टाकलं, कांदा, जिरे, मोहरी टाकून घेतली. आणि एक सिक्रेट सांगते तुम्हाला, मी टोमॅटोची पेस्ट केली होती तयार, पण आमची लाडूबाई आहे ना मधी करते, त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये ती टोमॅटोची पेस्ट टाकायची. म्हणून मी काय केलं, नंतर फोडणी दिल्यावर मस्त असं ते टोमॅटो प्युरी त्याच्यामध्ये टाकली भाजीच्यामध्ये. आता त्याची चव कशी लागते ते खाल्ल्यानंतर समजेल. मी उद्या तुम्हाला सांगाल नक्कीच कशी झाली होती शेवग्याची शेंगची भाजी. गॅस संपला म्हणून हार मारायची नाही, मस्त चूल पेटवायची आणि स्वयंपाक करायचा. सध्या सगळीकडे गॅसचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. गॅस संपला म्हणून आपण उपाशी तर बसू शकत नाहीत ना. आपल्याकडे पर्याय आहे दुसरा, चूल. मस्त काळं तिखट टाकून घेतलं त्याच्यामध्ये फोडणीमध्ये. मस्त इकडून तिकडून त्या पळीला करायचं, मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतं जेवण चुलीवरचं. खूप इतकं भारी लागतं ना, खूप मस्त लागतं. मला काही जण म्हणत आहेत की बोलताना असं म्हणजे मी 5-6 व्हिडिओ टाकलेत ना, त्याच्यामुळं असं मला सांगत आहेत की म्हणजे ते माझ्या चांगल्यासाठी सांगत आहेत की बोलताना असं म्हणजे कसं जरा एकदम असं भारी बोलायचं, म्हणजे समोरच्यांना असं आवडलं पाहिजे म्हणजे बोलणं. सुरुवात आहे आता तर माझी. मी हळूहळू शिकत जाईल कसं बोलायचं ते, मला हळूहळू समजत जाईल. पण सध्या जसं मला जमतं बोलणं तसं मी बोलत आहे. मला आणखीन कोणाची काय अशी कमेंट आली नाही, पण मला माझ्या जवळचे माणसं सांगत आहेत की बोलताना जरा असं नीट व्यवस्थित बोल, समजून नीट सांग. पण मला जसं जमतं तसं मी सांगत आहे. मग इकडे बघा मी मस्त अशी मेथीची भाजी बनवत आहे. त्यासाठी तेल टाकलं, त्यात जिरे टाकले, मस्त असं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली होती ते त्याच्यात टाकली. मस्त असं इकडून तिकडून करून घेतलं त्याला. मेथीची भाजी 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची. माझं काही रेसिपीचं चॅनल नाही, पण मला असं वाटलं की बनवत आहे चुलीवर स्वयंपाक तर दाखवावं तुम्हाला. अधूनमधून मला असं वाटतं की रेसिपी शेअर कराव्या, करत जाईन तुमच्याशी रेसिपी शेअर. माझं काही चुकत असेल बोलताना तर मला प्लीज सांगत जावा कमेंटमधनं. मस्त अशी मेथीची भाजी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतली. आणि मी शूट करत आहे सगळं, एका हातात मोबाईल आहे, एका हाताने ते टाकत आहे. मस्त असं भाजी मिक्स करून घ्यायची त्या तेलाच्या फोडणीमध्ये. लसूण आणि मिरचीचं सगळं एकत्र झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी मसूरची डाळ, कोण मुगाची डाळ टाकतं, मी मसूरची डाळ टाकत आहे त्याच्यामध्ये. मसूरची डाळ टाकली, परत शेंगदाण्याचं कूट, मीठ टाकून मस्त असं हलवून घेतलं. आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यात तर दिसत नाही टाकलेलं, पण मी ते टाकून घेतलं आहे. हे बघा पुढं दिसत आहे, कारण आमच्या चिमूबाई रडत होत्या, त्यांना घेतलं होतं, त्यामुळे मला ते शूट करणं झालं नाही.
हे बघा मस्त असं त्याच्यात सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त अशी भाजी तयार आहे खाण्यासाठी. या सगळेजण गरमागरम चुलीवरचं जेवण करायला. मस्त असं परत कुकर लावून घेतलं. मुलांसाठी भात लागतो. चुलीवरचा स्वयंपाक चविष्ट लागतो. करायला मेहनत आहे आणि परत ते स्वयंपाक बनवायला काय वाटत नाही चुलीवरचा, पण ते जे भांडे काळे होतात ना त्याचा इतका वैताग येतो ना घासायचं. पण मी त्याला साईडनं निरमा आणि तेल लावून घेतलं आहे, त्याच्यामुळे एवढं काय त्याला हे करून घ्यावं लागणार. तिची मध्ये करत असते. बाय बाय सगळ्यांना.